जनता पार्टीचे शिष्टमंडळ आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये चर्चा झाली। 2 तास वाट पाहिल्यावर 10 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळते। तब्बल 2 तास वाट पाहिल्याच्या नंतर 10 मिनिटं ही चर्चा झाली आहे। कॉकरोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। त्यामुळे चर्चेमध्ये नेमका आता काही मार्ग निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॉकरोच जनता पार्टीचं वादळ आता संसद भवनाला धडकण्याची शक्यता आहे। मात्र तत्पूर्वीच आता जेपी नड्डा आणि कॉकरोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। 2 तास वाट पाहिल्यानंतर 10 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे। एकीकडे कॉकरोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। दुसरीकडे आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची सुद्धा भेट होते। तिसरी जी महत्त्वाची अपडेट आहे त्याप्रमाणे जंतर मंतरवरून युवकांचं कॉकरोच जनता पार्टीचं हे वादळ संसद भवनाकडे जात आहे। संसद भवनामध्ये सुद्धा आपण दृश्य पाहिली, आतली संसदेच्या आतमध्ये सुद्धा गदारोळ झाला। त्या ठिकाणी विरोधक आक्रमक झाले। पुन्हा एकदा लोकसभा तहकूब करावी लागली। दुपारी 3 वाजेपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आली। लोकसभा सभागृहामध्ये, राज्यसभा सभागृहामध्ये याचे पडसाद आपण पाहतोय। अभिजित दिपके पोलिसांच्या ताब्यात आहेत असा दावा सीजेपीने केलाय। कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून हा दावा करण्यात आला। अभिजित दिपके हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। कॉकरोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। तर अभिजित दिपके हे पोलिसांच्या ताब्यात असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा दावा आहे। त्यामुळे या बाबतीत आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास यांनी हा दावा केला। सीजेपीचे सौरव दास यांनी हा दावा केला। अभिजित दिपके हे पोलिसांच्या ताब्यात आहेत असा दावा केला। त्यामुळे नेमकी चर्चा काय झाली हे पाहणं महत्त्वाचं आहे। जेपी नड्डा आणि सीजेपीचं जे काही शिष्टमंडळ आहे यांमध्ये तब्बल जी 10 मिनिटं चर्चा झाली, ती चर्चा नेमकी काय झाली हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। सीजेपीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात। अभिजित दिपके यांनी तब्बल 48 तासांनंतर आपलं उपोषण सोडलं। मात्र उपोषण सोडलं असलं तरी मोर्चावर आणि आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका अभिजित दिपके यांनी केली। आता मात्र अभिजित दिपके हे पोलिसांच्या ताब्यात आहेत असं सीजेपीचे सौरव दास यांनी हा दावा केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।